मॅच मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात चालू होईल. दोन संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. बघा अमित, ज्याप्रमाणे ही स्पर्धा जी रंगली गेली आहे ना, छान आयोजन, छान नियोजन आपल्याला बघायला मिळालं. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की जे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं, आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठजी पाटील साहेब, ज्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर मग विभाग वसई पालघरमध्ये असेल एक मोठं नाव, परंतु हे नाव मोठं नाही आहे तर असंच नाही झाले. तर त्याच्यासाठी आपण बघितलं तर त्यांचं कार्य अफाट आहे. क्षेत्र कोणतेही असो, आपण बघितलं सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक असो की इतर कार्यामध्ये नेहमीच साहेबांनी पुढाकार घेतला गेला आहे. गोरगरिबांचे कैवारी म्हणून म्हटले जातात. आणि नेहमीच आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा आपण बघितलं तर जिथे परिस्थिती आपण पाहिलं कठीण, नक्कीच आपण बघितलं तर मग तिथे साहेब असतील गंभीर. आणि आपण पाहिलं तर मग असं नेतृत्व सातत्याने आपण पाहिलं तर अनमोल रत्न या ससूनगर गावाला मात्र लाभलेलं म्हणजे सन्माननीय विजय शेठजी पाटील साहेब. अतिशय दमदार नेतृत्व, एक दिग्गज मान्यवर व्यक्ती आहेत समाजकार्यामध्ये. नक्की त्यांचं नाव आहे मोठं. आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब या विभागातील नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून भरपूर स्पर्धकांना चांगलं सहकार्य प्राप्त होत असतं. गरिबांची मदत त्यांच्या माध्यमातून केली जाते. विजय शेठ पाटील फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक, शालेय, जीवना विषयक सर्व नक्कीच आपण जर पाहिलं तर सहकार्य प्राप्त होत असतो. त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. या मान्यवर कक्षामध्ये त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. फायनल डे या स्पर्धेचा फायनल मॅचला होईल सुरुवात. दोन संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. एका बाजूला आहे शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा पेल्हार, त्यानंतर आई सोनसरी स्पोर्ट्स तामडमाळ कामन विभागातून हा संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. इकडच्या प्रेक्षकांना मेगा फायनल, मेगा इव्हेंट आपण पाहत आहोत. अंतिम सत्र चालू झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होईल सुरुवात. आई सोनसरी स्पोर्ट्स तामडमाल विपक्ष शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा. तीन ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. पहिल्या डाबाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला जयेश फर्ले, नॉन स्ट्राईक एंडला विकास हरवटे. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल मिस्टर परफेक्ट ऑलराऊंडर योगेश बरफ. या सीझन मध्ये जबरदस्त चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून संपूर्ण सीझन मध्ये राहिले गेलेले आहे हा बॉलर योगेश गंगाराम बरफ. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला जयेश फर्ले, मॅन इन फॉर्म. स्ट्रायकिंग एंडला असेल. पहिल्या डाबाला होईल सुरुवात. पहिला बॉल या षटकातील मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट धावेचा प्रयत्न आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. बघा इथे आपण पाहायला मिळालं पहिल्या बॉलवर फटका हव्यात खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे आपण बघितलं तर 2 धावा. ही मॅच आहे ना अमित, जर आपण बघितले तर थोडीशी रंगत बघायला मिळणार आहे, कारण की दोन्ही टीम्स आपण बघितलं तर मग बरोबरीच्या आहेत. बॉलर तयार. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. वैभव दळवी याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बघा क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा पाहायला मिळाला आहे आपल्याला. छान सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम कोणत्याही कार्यामध्ये आपण बघितलं तर मागे पडत नाहीये. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग डिपार्टमेंट छान आहे त्यांचा. यावेळेस चेंडू जाईल बॅटची एज लागून कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण अतुल्याच्या माध्यमातून. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा ऑन स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अविनाश ठाकरे साहेबांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसा. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद होईल तो म्हणजे
जयेश फर्ले बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. बघा मेगा फायनलचा मॅच आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का दिला जातोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग फलंदाजाचा इंटेन होता. मोठा फटका नक्कीच आपण पाहिलं तर मग खेळण्याची धमक ठेवतोय जयेश फर्ले. परंतु या वेळेला आपण पाहतोय की जो त्रिफळा उद्ध्वस्त झाला आहे ना, कुठेतरी त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या या मॅचमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जर बघितलं तर कशा प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पहा सफल झाले होते. मोठा फटका बघा बॅट आणि पॅडच्या गॅपमधून चेंडू मात्र हा रिलीज झाला, निघून गेला. आणि योगेशची खासियत आहे कारण की विकेट टू विकेट बॉलिंग करण्याची ही ताकद ठेवतात, क्षमता ठेवतात. आणि त्यांच्या विरोधात थोडंसं आपण बघितलं तर चुकीचा फटका खेळला म्हणजेच काय तर स्वतःच्या पायावर प्राप्त झालेले आहे जयेश मैदानाच्या आतमध्ये. तर गणेश फर्ले आलेला नवीन बॅटर स्टॅकिंग एंडला असेल. यावेळेस डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी, वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 5 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. चांगला स्पेल पाहायला मिळतो आतापर्यंत. एक विकेट आणि धावा जास्त दिलेल्या नाही आहेत. या वेळेला बॅटची एज, चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. एका टप्प्याने एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 6 अंकावर पोहोचली गेली आहे. पाच बॉल टाकून झालेले आहेत. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत योगेश याने. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर या ठिकाणी वैभव दळवी पुन्हा एकदा फ्रेम मध्ये ते आलेले आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये देखील झालेला आहे. फक्त एक सिंगल मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 7 अंकावर पोहोचली गेलेली आहे. एका ओव्हरमध्ये 7 धावांची उभारणी केलेली आहे. तर काय म्हणशील जयेश या ओव्हरच्या समाप्तीनंतर? थँक्यू डीजे. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्रीमान श्री विजय शेटजी पाटील साहेब चषक 2026. हा बॉल पाहतोय आपण लॉफ्ट केलाय हवेत. फिल्डर तिकडे त्यांच्या मस्तकवरून देतोय दस्तक. हाय हॅलो टाटा बाय बाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा इथे 6. येतोय हा A1 क्वालिटी षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराची गरज होती शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाला. तो षटकार मात्र प्राप्त केलेला आहे विकास हरवटे या बॅटरने. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. आता मात्र डॉट. जबरदस्त कमबॅक या बॉलरच्या माध्यमातून अतुल ठाकरे. 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 2 बॉल टाकून झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला विकास हरवटे याला आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. हाफ टकर बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली बॉलर आणि सुंदर झेल. फलंदाज बाद होईल मिस्टर विकास हरवटे. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर विकेट क्रमांक 2 इथे प्राप्त केली आहे. विकास हरवटे नावाचा बॅटर बघा थोडंसं सफळ झाले होते, पुढे आले होते. आणि अतुलच्या विरोधात जर सफळ होत आहे तर मग कुठेतरी तुम्ही स्वतःला अडचणीमध्ये घेऊन जात आहेत. या वेळेला ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल धावफलकावर. 14 अंकावर पोहोचले गेलेले आहे. बॉलर तयार अतुल. या वेळेला आडवबट्टे खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. आता मात्र डॉट. जबरदस्त कमबॅक
या बॉलरच्या माध्यमातून अतुल ठाकरे चांगला बॉलर आहे या तांबडमाल संघाचा. यावेळेस जाग्यावरून कट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. स्ट्राईक एंडला बॅटर अजय फरले असेल. नक्कीच कमी वयाचा हा बॅटर आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु चांगल्या आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटर अजय फरले याला. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली, विकेट बनवण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या हाताला लागून चेंडू जमिनीवरती आदळला गेलेला आहे. आणि या 2 धावा कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. 2 धावांनी संघाची धावसंख्या 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. जयेश, हा 16 धावा झाल्या आहेत. बघा इथे विकेट गेले परंतु 16 धावा, आणखीन 6 चेंडूचा खेळ शेष आहे. या 6 चेंडूमध्ये जरी 10 ते 12 धावा घेतल्यानंतर मिळते एक योग्य टोटल आपल्याला पाहायला मिळेल आणि एक फाईट बॅक मुकाबला आपल्याला पाहायला शकत आहे. बघा दुसरीकडे पण जे बॅटिंग करणारी टीम पाहिली आहे ना, शिवसाई स्पोर्ट्स पल्शाचा पाडा पेलार टीम, त्यांच्याकडे जे आघाडीचे खेळाडू जे 2 गमावलेत, परंतु गणेश फरले आणि अजय फरले 2 फरले ब्रदर्स आहेत ना, तर या वेळेला एक युनिटी, एक एकता करावी लागेल त्यांना की या ओव्हरमध्ये खास करून एक अशी पार्टनरशिप जी करायला हवी आपल्या संघाला. इथून 16चा जो आकडा दिसतोय ना, तिथून 16वरून 30च्या पलीकडे कसं जाईल हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये त्यांना घ्यावा लागेल, माइंडसेट मात्र दर्शवावा लागेल. आणि एक हा जो ओव्हर आहे तो एक ग्रेट फिनिशर ओव्हरच्या स्वरूपात मात्र त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग जर आपण बघितले तर वैभव दळवी एक चांगले ॲक्युरेट बॉलर आहेत, परंतु त्यांना देखील जबाबदारी सोपवली कर्णधारांनी की आपल्या संघासाठी तू तुझं बेस्ट दे आणि आपल्या संघाचा कसा फायदा होईल याच्याकडे फोकस कर, हा विचार त्यांचा देखील असेल. पाहूया पहिला बॉल. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल योगेशच्या माध्यमातून आणि फलंदाज होईल बाद मिस्टर गणेश. बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठजी पाटील साहेब चषक 2026 ज्याप्रमाणे आपण बघितलं तर ही स्पर्धा रंगले गेले आणि नक्कीच तेच मान्यवर आपल्याला ऑन स्क्रीन देखील मगाशी बघायला मिळाले. आणि सध्या तरी आपण बघितलं की या फायनल मॅचचा आनंद मात्र घेताना संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल यावेळेला डॉट. संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक वैभव दळवी याच्या माध्यमातून. 1 विकेट या बॉलरला प्राप्त झालेली आहे. 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये वैभव दळवी तयार. षटकातील 14 बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली, क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करत होता परंतु थोडासा अपुरा राहिला गेला. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 22 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 22 धावा फलकावर पाहतोय आपण. अंतिमचे चेंडू शेष असतील 2. 22 मध्ये किती भर पडतील? मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 23चं टार्गेट मिळालं होतं. इथे चंद्रकांत आहेत स्ट्राईक एंडकडे, चांगले फटकेबाजी करावी लागेल. हा बॉल पाहिला आपण तर वाईड रेषेमध्ये हाताळला जातोय आणि पंच जयेंद्रजी वाघे सर म्हणतायत हा वाईड आहे, पुन्हा फेकावं लागेल. 22 वरून हलकंसं मात्र पुढे धाव फलक 23च्या घरामध्ये. बघा या 2 बॉलमध्ये 2 चांगले फटके कन्वर्ट करण्याचा मनसुबा दर्शवावा लागेल जर तुम्हाला 25+ पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे तर. एक चांगलं लक्ष लढण्यासाठी हवं आहे, पाहावा लागेल. हा चेंडू खेळला जातोय समोर. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट, फेकी थोडीशी लेट आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 25 या अंकांवरती. धावसंख्या 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेलेल्या आहेत. जयेश, या षटकातील शेवटचा बॉल असेल. वैभव दळवी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, बॅक टू द बॉलर. फुटबॉल पद्धतीने चेंडूला स्टॉप केलेला आहे वैभवाने. काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये? धाव घेण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता अतुल याचा, परंतु मिस केलेला आहे. आणि यावेळेस काय घडेल, काय बिघडेल, मैदानाच्या आतमध्ये काय झालेलं आहे? या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने
आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेलेली आहे स्कोर कार्डवर 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष असेल आई सोनसरी स्पोर्ट्स तामडमाल या संघाला. 18 बॉल 28 धावांचं लक्ष असेल आई सोनसरी स्पोर्ट्स तामडमाल या संघाला. त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल तामडमाल संघाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. जय जिडुकले सरांच्या माध्यमातून सज्ज होतील मायक्रोफोन वरती या 3 ओव्हर मध्ये धावतं विवरण पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंचावर आमचे उपस्थित प्रमुख अतिथींचं देखील मनापासून स्वागत आणि या क्रीडा नगरीमध्ये जे प्रेक्षक जोडलेत आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मॅच पाहतोय आपण या स्पर्धेचा मेगा फायनलचा मॅच. बघा जिंकण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये ज्याप्रमाणे धावा बनवल्या गेल्यात बॅटिंग करत असताना मात्र ज्याप्रमाणे मेहनत मशक्कत जी केली आहे आणि त्या मेहनतीचं फळ मात्र आपण बघितलं तर मिळवायचं आहे. बघा मेहनत तर दोन्ही संघाने केली आहे परंतु ज्याची मेहनत जास्त मात्र आपण बघितलं त्याला मात्र नक्कीच त्या मेहनतीचं गोड फळ मिळेल. असं नाही की फळ तर मात्र दोघांना मिळेल कारण की परंतु क्रिकेटचा हा एक भाग आहे मित्रांनो. एकाला जिंकायचं आहे तर दुसऱ्याला हारायचं आहे कारण की त्याच्याशिवाय मात्र आपण बघितलं तर मग पुढे जाता येणार नाही आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 बॅटर आघाडीचे 2 फलंदाज एंटर झालेत मंद मंद पावलाने. या दोन्ही बॅटर्सने आज जर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बॅटिंग असो की बॉलिंग असो या दोन्ही क्षेत्रांमध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी पुढे घेऊन जाता येईल या सगळ्या गोष्टींना मात्र आपण बघितलं तर त्यांनी वर्क केलं हार्डवर्क केलं आहे आणि म्हणूनच आपण बघितलं या संघाचं जे हार्डवर्क आपण पाहिलं बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग डिपार्टमेंट A1 राहिला आणि त्यामुळेच तो संघ आजच्या दिवसामध्ये टॉप करत फायनलमध्ये त्यांनी एंटर केला गेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं पहिल्या दिवसामध्ये जो सुपर 4मध्ये येणारा संघ शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा राहिला गेला होता त्यांची देखील मेहनत आपण बघितलं तर छान राहिली होती आणि छान कार्य करत बघा 2 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना प्रथमच ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळतोय. मग त्यांच्यासाठी ट्रॉफी जिंकणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असेल आणि ते देखील आपण बघितलं तर मग दावेदारी दर्शवलेत. विकास सरवडे ज्यांना आपण पाहतोय एक यूट्यूब आपण बघितलं तर मग आर्टिस्ट त्यांना म्हणू शकतोय गायक गीतकार ज्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर अनेक अशी गाणी बनवली गेलीत आणि त्यामध्येच या पालघरचा एक स्टार खेळाडू म्हणजे विश्वनाथ जाधव त्यांच्यावर आधारित देखील एक गीत बनवलेलं धाणीगावचा विश्वनाथ जाधव ते देखील खूप प्रसिद्ध झालं होतं. तो खेळाडू ज्याला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय विकास सरवडे. पहिला गावचा सुपुत्र आपण पाहिला तर मग या आदिवासी समाजातून आपण बघितलं तर कलाकारीच्या दुनियेमध्ये देखील आपण येताना बघायला मिळालं आहे आणि तिथून आपण बघितलं मग गीतं असतील त्यात नंतर मग कॉमेडी वेब सिरीज असतील यांच्या माध्यमातून भरपूर अशी केली आहे आणि तो खेळाडू पण पाहिला. बॅटिंग त्यांनी केली एक षटकार देखील टोकला गेला होता परंतु त्यानंतर बाद झाल्यानंतर जबाबदारी आता बॉलिंगमध्ये सीझनमध्ये भरपूर फॉर्ममध्ये आणि त्यामुळेच आपण बघितलं तर मग विरोधकांचा फॉर्म त्यांनी बिघडवलाय. ओ हा बॉल पाहतोय आपण कशा प्रकारे हाताळला होता गोलंदाजाच्या कमरेवर हात आलेत. कदाचित या बॉलमध्ये काय होतं का डेफिनेटली आपण पाहिलं तर एक चालाकीची गोलंदाजी बघा लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता कारण की विकासची खासियत आहे इन कटर ऑफ कटर स्लोअर 1 म्हणूनच आपण बघितलं की रहस्यमय गोलंदाज आहे ना तशी गोलंदाजी करण्याची किमया करतोय आणि त्यांनी हा चेंडू हाताळला होता. आलेला हा निर्धाव पाहायला मिळालाय. सफल झाले भरपूर बाहेर चेंडूला वेट केलं बॅटवर गेलं हाफ व्हॉलीवर चेंडूला मागे खेळलाय चेंडू चाललाय दन 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 करत फाईन लेग सीमारेखा पार आणि पाहायला मिळतोय हा दर्जेदार स्ट्रोक सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब चषकातील दर्जेदार चौकार 4.
जैसा म्हणता ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उडान अपने हौसलों में होती है. हौसले बुलंद आहेत या खेळाडूचे आणि त्या हौसल्यांना मात्र पंख लागलेत. उडान तर मोठीच घेणार, नाही थांबणार. उलटा फटका, स्विच हिटचा फटका, चनू काही दिलेला हा 440 पॉइंट, विजेचा झटका, 6 धावा. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी ही जमली भारी. साऱ्या म्हणतात ना कि जिंदगी ने यही सिखाया है, हालात कैसे भी हो रुकना नहीं, और आएंगे रास्ते में कितने भी मुश्किल है, लेकिन किसी भी हालत में किसी के सामने झुकना नहीं है. आणि त्याच विराधाने त्याच विचाराने हा खेळाडू मात्र आपण पाहिला तर खेळ करतोय. नाव अतुल ठाकरे, गाव मात्र आपण पाहिलं तर तांबडमाल, आणि नक्कीच तांबडमाल गावाचं मात्र नाव मोठं करत असताना क्रिकेटच्या पटलावर मात्र आपण पाहिलं तर त्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळतोय. हा बॉल वेट केलाय, म्हणतात ना पाटलांचा नाद बैल गाडा गाडा गाडा. मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरे करतोय आता बॅटिंग मध्ये मोठावाला राडा, ठोकलाय षटकार. हे कोण रे आला ससू नवघरवाला, हे कोण रे आला ससू नव. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ, धावसंख्या पोहोचले गेले. पाहता पाहता शांतीमध्ये घडवलेली मोठी वाली क्रांती, धावसंख्या पोहोचली 17च्या आकड्यावर, म्हणजे 28चं लक्ष आणि 17 झाले, म्हणजे 11 धाव्यांची गरज असेल. हा इन कटर होता. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला आपण बघितलं खेळला गेलं, कट केलं गेलं, धाव कंप्लीट केली गेली. एका धावाने टीमची टोटल मात्र 18च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. सुंदर बॅटिंग, सुंदर खेळ पाहायला मिळालाय. अतुल ठाकरेने मात्र आपण बघितलं जो फॉर्म शोधला गेलाय, आणि आपण बघितलं की या सीझन मध्ये जवळजवळ विचार करायचा झाला तर 5 वेळा चॅम्पियन राहिलेला संघ पाहायला मिळालाय. आणि कदाचित आपण पाहिला आता की त्या दिशेने म्हणजे 5 वेळा चॅम्पियन, 1 वेळा रनर अप राहिलाय. आणि मग मला तरी वाटतं की आज 6वी देखील डेफिनेटली त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. आणि समीकरण तर सोपं केलंय. या चषकावर आपण बघितलं तर नाव करण्याच्या अनुषंगाने आपण बघितलं क्लॅश ऑफ दी टायटल आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठजी पाटील साहेब चषक 2026 आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 18 धावा पाहिल्यात आपण, 10 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर अजय, समोर अतुल, फुलटॉस, फिल्डर तिकडे, हो हो ये का हुआ, आणि नक्कीच जो ना था वही हो गया. बॉल हातातून निसटला तर बाउंड्रीच्या बाहेरच जाऊन सुटला. चौकार 4 धावा मिळतील, धावसंख्या वाढली आहे. आपण पाहिलं तर धाव फलकावर 22 जिंकण्यासाठी क्लॅश ऑफ दी टायटल पाहिलं आपण तर 6 धाव्यांची गरज. ऐसोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल, अतुल ठाकरे फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउटचा फटका, कमाल धमाल, आणि होतोय पुन्हा एकदा मालामाल. चौकार नंबर 2. बघा 2 धाव्यांची गरज. हाच खेळाडू आपण बघितला श्री साई समर्थ स्ट्रायकर सुशांतदादा पाटील यांच्या संघामध्ये होता, परंतु नक्की त्या खेळाडूचं योगदान भरत देखील होते. आणि त्या संघाने मात्र जे 3ऱ्या क्रमांकाचं टायटल मिळवलं गेलं ते देखील आपल्या समोर आहे IPL मध्ये. परंतु आता आपल्या संघाचं टायटल मिळवण्यासाठी वाटचाल, 2 धाव्यांची गरज. फुलटॉस, आणि आपल्या स्टाईलिश अंदाजामध्ये शैलीमध्ये मॅच जिंकला गेलाय. आणि पाहायला मिळाला ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा. आणि सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषकाचा बनलाय संघ ऐसोनसरी स्पोर्ट्स महाराजा, चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन ऐसोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या